नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आत्ता आपण आहोत रांजणगिरीच्या पायथ्याला मुळे गावामध्ये। हे पाठीमागे दिसते ना, हे मुळे गाव आहे आणि इकडे वरती जर तुम्ही बघितलं ना, हा आहे रांजणगिरी। परंतु आपल्याला इकडनं असं वरती चढायचं आहे। या किल्ल्याला वरती चढाय कमी 1 ते 1.5 तास लागतोय। म्हणजे आपला टोटल कमीत कमी वर 1 तास 1.5 तास 2.5 3 3.5 तासाचा हा ट्रेक आहे पूर्ण आजचा। तर आता आपण आजच्या ट्रेकमध्ये आपल्याबरोबर 10-11 मेंबर आहे टोटल, मी धरून। आणि आता सकाळचे वाजलेले आहेत, दुपारचे दुपारचे 2 वाजलेत आणि आता आपला ट्रेक चालू होत आहे। आता जो हा हायवे आहे ना, हा मुळे गावात जाणारा हायवे आता हा जो बघताय ना तुम्ही, हा मुळे गावात जाणारा हायवे। त्या हायवेच्या जस्ट राईट साईडला इकडे बघा, हा डोंगर जो दिसतोय ना इकडे, हा डोंगर रांजणगिरी। आणि परंतु आपल्याला ह्या पठारावरून तिकडे त्या डोंगरावरती जायचं आहे। तर आता चला, रोड हा इथून सोडूया, इथून वरती चढूया आणि वरती ट्रेक चालू होते आपला। आता हा पाठीमागे जो हायवे दिसतोय ना, हे बघा हा हायवे, इकडनं आपण सोडतोय आणि इकडे वरती आता चढतोय डोंगरावरती। या साईडने आपला ट्रेक चालू होतोय रांजणगिरीचा। रांजणगिरी या किल्ल्याला यासाठी नाव पडले कारण त्याच्या दक्षिण टोकाला जो सुळका आहे ना, तो रांजणासारखा दिसतो म्हणून त्याला रांजणगिरी बोललं जाते। रांजणासारखा दिसतो म्हणून रांजणगिरी नाव पडले। हे बघा, आता पहिलं आपल्याला ह्या पठारावर चढायचं, नंतर तिकडे पलीकडे जायचं किल्ल्यावरती। मित्रांनो, आपण रांजणगिरीचा जो पहिला पठार त्या ठिकाणी पोहोचले आणि आता सरळ करून पठारावर आपल्याला एवढे एक टप्पा चढायचा वरचा, त्यानंतर सरळ रांजणगिरीकडे थोडेसे चढउतार आहेत परंतु एवढे नाही। हा टप्प्यावरती क्रॉस केला की आरामात मग नंतर आरामात जाऊ शकतो आपण। हा जो किल्ला आहे ना, जास्त इतिहासामध्ये नोंद नाही, परंतु त्यावेळेस नाशिक ही महत्त्वपूर्ण बाजारपेठ मानली जात होती। म्हणजे नाशिक ही महत्त्वाची बाजारपेठ होती ना, त्यावेळेस त्या किल्ल्याला जास्त महत्त्व होतं। कारण जो व्यापारी मार्ग होता ना, डहाणू ते नाशिकचा बोर्डघाट मार्ग, तर त्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांचा वापर जास्त केला जात होता, म्हणून त्यावेळेस या किल्ल्यांना महत्त्व होतं। परंतु या किल्ल्याची जास्त इतिहासात नोंद नाही। तर आता पाहूया वरती आपल्याला काय काय पाहण्यासारखे आहे। तर आता आपण किल्ल्याच्या एक्झॅक्ट समोरच्या पठारावर पोहोचलेलो आहे आणि समोर जर बघितलं ना तुम्ही, हे बघा, हा रांजणाच्या आकारासारखा आहे ना, याच्यामुळे त्या किल्ल्याला नाव पडले रांजणगिरी। ॲक्च्युअली किल्ला तो पाठीमागचा आहे, परंतु हा समोरचा दक्षिणेचा जो त्याचा सुळका आहे ना, तो रांजणाच्या आकाराचा आहे म्हणून त्याला रांजणगिरी नाव पडले। तर आता आपल्याला हे खाली उतरून पठार तिकडे पलीकडे जायचं आहे। आत्ता आपण जो रांजणाच्या आकाराचा सुळका आहे ना, त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि त्याच्या जस्ट लेफ्ट साईडने आपल्याला त्या ठिकाणावरून पलीकडे जायचं आहे। म्हणजे या सुळक्यावर न चढता त्याच्या लेफ्ट साईडनी एक रस्ता जातो पायवाट, तिकडनं आपण वळसा मारून किल्ल्यावर जाणार आहे। खाज असेल त्याच्यावर चढा। हे बघा, आता आपण सुळक्याला वळसा घालून आलोय आणि बरोबर दोन्ही त्यांच्या खिंडीच्या मधून आता रस्ता आहे। हा या ठिकाणी सुळका आहे आणि इकडे किल्ला आहे, त्या दोन्हीच्या खिंडीच्या मधून आपल्याला वरती चढायचं आहे। तर हा जो रस्ता आहे ना, एकदम स्लिपरी, त्याच्यामुळे इकडं चढताना थोडंसं काळजी घेणं गरजेचं आहे। कारण पावसामुळे पूर्ण शेवाळ झाले आणि घसरण्याचे चान्सेस जास्त आहे, त्यामुळं सावकाश चढणे गरजेचं आहे। आपले मित्रमंडळी खालून वर चढतात इकडे। जो किल्ल्यावरचा अवघड पॅच आहे, त्या ठिकाणावरून आपले मित्रमंडळी वरती चढतात आहे। हेच दोन्ही किल्ल्याच्या खिंडीमध्ये, एक इकडे सुळका आणि इकडे किल्ला, त्या दोघांच्या मधोमध ही जी खिंड आहे त्या ठिकाणावरून चढतात। आपण इथं सुळकावर जाऊन तोपर्यंत येतील, आपण जाऊन येऊ पण। तर आता तो जो रांजणाच्या आकाराचा सुळका आहे ना, त्याच्यावरती होता। आता आपण तिकडनं खाली उतरलो सरळ आणि खिंडी बसून परत वरती चढलो इकडे या ठिकाणी। आता आपल्याला जायचं इकडं वरती, हा किल्ल्याचा माथा आहे रांजणगिरी। तर आता आपण रांजणगिरीचा मेन अवघड पॅच चढतो या ठिकाणी। बघा दगड, त्या खिंडीतून आपण वरती आलो ना, तर त्या खिंडीतून जो दगड गोटे आहेत तिकडनं चढते हळूहळू। थोडासा रिस्की पॅच आहे।
लागलेली आहे. त्याच्यात आहे अर्धवट पाणी, कारण आता पावसाळा चालू असल्यामुळं पाणी भरलेलं आहे बऱ्यापैकी आणि स्वच्छ पाणी दिसते आता तरी, पिण्यायोग्य आहे म्हणजे पाणी. आणि बघा इथे समोर हा जो फ्लॅग दिसतोय ना, हा या किल्ल्याचा एंड पार्ट आहे, म्हणजे मेन शुल्क आहे. या ठिकाणी आपला किल्ल्याचा फेरफटका संपतो, कारण किल्ल्यावरती आकाराने एवढा मोठा नाही, दोन्ही बाजूला तारे, फक्त एक समोर ते रांजणाचा आकाराचा एक शुल्क आहे, ज्याच्यावरून याला किल्ल्याला नाव पडलं रांजणगिरी म्हणून. त्याचबरोबर किल्ला जो आहे तो जास्त मोठा नाही आकाराने, एकदम छोटा आहे. पायवाट आहे दोन्ही साईडला आहे, लगेच दरी आहे आणि फक्त तो एक फ्लॅगचा शुल्क आहे बस, बाकी दुसरं काही नाही. आत्तापर्यंत एक पाण्याची टाकी दिसली फक्त किल्ल्यावर आपल्याला, बाकी दुसरं असं काही अवशेष नाही. किल्ल्याचा जास्त इतिहासामध्ये पुरुष म्हणून एक किल्ल्याचा वापर केला जातो ना, त्यावेळेस नाशिक ही महत्त्वपूर्ण बाजारपेठ होती, त्यावेळेस ह्या किल्ल्याचा उपयोग दळणवळण चालायचं घाटामार्गे नाशिक, म्हणजे त्या घाट मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जायचा, म्हणून हा किल्ला टेहाळणी बुरुज म्हणून ओळखला जातो. दुसरा याचा काही इतिहास नाही जास्त. त्या किल्ल्याच्या फ्लॅगपाशी पोहोचले. हा समोर इथं फाटलेला आहे झेंडा, परंतु एवढं सोपं आहे. आणि खाली जर तुम्ही बघितलं ना पूर्ण दरी, तर मित्रांनो आता आपण रांजणगिरीच्या पूर्ण उत्तर टोकाला, म्हणजे जो दक्षिण सुळका होता रांजणाच्या आकाराचा, त्याच्यापासून सरळ अपोजिट साईडला आलेलो आहे पूर्ण किल्ल्याच्या माथ्यावरती. त्या ठिकाणी पाठीमागं हा फ्लॅग आहे बघा, इकडं हा दिसतोय ना बघा, हा फ्लॅग इथं आणि त्याच्या जस्ट समोर थोडं आलेलो आहे. इकडे हा किल्ल्याचा एंड होतो आहे. पुढे छोटासा एक पठार आहे, परंतु त्यावर काही किल्ल्याचे अवशेष वगैरे नाही. या किल्ल्यावरती आपल्याला फक्त एक पाण्याचं टाकं दिसलेलं आहे आणि हा जो फ्लॅग आहे लास्टला तो फ्लॅग बस. ह्या किल्ल्यावर येण्यासाठी आपण आहे ना याच्यावरून त्र्यंबकेश्वरवरून म्हणजे गाडी होती आपली, त्र्यंबकेश्वरवरून हार्डली एक अर्धा ते 1 तासामध्ये या ठिकाणी पोहोचलो. आणि हा किल्ला एक्सप्लोर करा 1 तास बरोबर आहे. 1 तास वर चढायला आणि अर्धा तास वरती, अर्धा 1 तास लागत नाही, परंतु अर्धा तास जरी पकडला तर 1.5 तासात हा किल्ला एंड, आणि खाली उतरायला अर्धा ते पाऊण तास, म्हणजे 3 तासाचा किल्ला आहे. 3 तासात तुम्ही आरामात खाली उतरू शकता. तर आता आपण इकडनं परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये आज आपले जे सवंगडी होते ट्रेकला, ज्यांनी मदत केली ट्रेकसाठी, तर त्यांची ओळख करून देतो व्हिडिओ संपवतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याबरोबर आपले मित्रमंडळी असलेले दीपेश खूप दिवसानंतर आला बेचारा, त्याच्यानंतर जाधव, लक्ष्मण, सदन, महेश सर, इकडे विवेक सर, हॅलो, आणि आपले मित्र संदीप लोंढे. अजून तिकडे आपले 2-3 मित्र आहेत, साळवी सर, त्याच्यानंतर जयवंत सर, तिकडं चेतन मेजर आणि दिगंबर. बस एवढे आपण 11 जण आहे टोटल. आणि आता आपण परतीच्या प्रवासाला चाललो आहे. आपला हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद, बाय.